पण धन्यवाद. थँक्यू थँक्यू. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांचं नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं असे अल्पेशदादा भोईर, जिल्हा प्रमुख शिवसेना मुंबई विद्यापीठ सिनेट संचालकपदी त्यांची आत्ता नुकतीच निवड झालेली आहे. त्यांनी निवड झाल्याबद्दल आमच्या भगवा चषकाच्या वतीनं दादांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मी सुनीलजी माळी साहेब आणि नकुलदादा भांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. ॲडव्होकेट अल्पेशदादा भोईर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. विनंती आहे या अल्पेशदादा, आपला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. तदनंतर युवासेना कार्याध्यक्ष मुरबाड मिलिंददादा घरत यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. थोडीशी घाई आहे दादांना आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी मदत केली आहे अल्पेशदादा भोईर, त्यांचा फोटो देखील आपण या सन्मान चिन्हावर पाहतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तदनंतर मिलिंददादा चौधरी युवासेना कार्याध्यक्ष मुरबाड या दादांचा देखील विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मिलिंददादा चौधरी युवासेना कार्याध्यक्ष मुरबाड त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि दादांचा देखील विशेष सन्मान युवासेना कार्याध्यक्ष मुरबाड मिलिंददादा घरत यांचा हा विशेष सन्मान आमच्या भगवा चषकाच्या वतीनं केला जातोय. धन्यवाद. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. संस्थापक समाज कल्याण न्यास व सहप्रमुख सहसंपर्क प्रमुख अन्य सोन्या पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. सोन्या पाटील साहेब संस्थापक आहेत समाज कल्याण न्यास व सहसंपर्क प्रमुख, त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. उपस्थित मान्यवरांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान नेहमीच सोन्यादादा पाटील साहेबांचं राहिले. संस्थापक समाज कल्याण न्यास व सहसंपर्क प्रमुख दादांचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. किरण शेठ शेलवले युवासेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण. या स्पर्धेमधून रजा घेत असताना अल्पेशदादा भोईर त्याचबरोबर आमचे मिलिंददादा घरत पाहायला मिळत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मनापासून धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. तदनंतर विशेष सन्मान आपण करतोय व्यासपीठावर. किरण शेठ शेलवले युवासेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण. मी सुनील माळी सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. दादांचा हा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातोय. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा मला 7 ते 8 वर्ष झाली आठवते. ज्या ज्या वेळेस दादा येतील त्या त्या वेळेस आयोजक कमिटीला खूप मोठं सहकार्य दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि दादांचा केला जातोय हा विशेष सन्मान. तदनंतर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. बिग बॉस फेम संतोषदादा चौधरी उर्फ दादूस यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. थोडासा टेक्निकल इश्यू डीजेचं झाल्यामुळे ते गाणं थोडंसं अधुरं राहिलेलं आहे. जसे 3 षटकं कंप्लीट होतील ते देखील आपण कंप्लीट करणार आहोत. तत्पूर्वी हा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस यांचा हा थँक्यू. पंचांना विनंती आहे 5 मिनिटं फक्त सामना थांबवा. आपले संतोष चौधरी अर्थात दादूस या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि ते एक संगीत आपल्या भगवा चषकासाठी गाणार आहेत. तर विनंती आहे 5 मिनिटं फक्त सामना थांबवा. डीजे ऑपरेटर आता तयारीत राहा कारण ही संधी पुन्हा नाही. जाऊयात आपण
दादूस यांच्याकडे. आणि नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. सोनेदादा पाटील साहेब संस्थापक समाज कल्याण न्यास व सहसंपर्क प्रमुख या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं या क्रीडा स्पर्धेची त्यांनी शोभा वाढवली आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करूया. सामना 5 मिनिटासाठी आपण थांबवतोय. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. डे देखील आहे, नाईट देखील आहे, परंतु सातत्यानं आम्हाला संतोषदादा चौधरी अर्थात दादूस हे येणार नाही आहेत. त्यांच्यासाठी आम्ही 5 ते 10 मिनिटं थांबू. सामना आणि एक सुंदर असं गीत त्यांच्या माध्यमातून जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. ना आला 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 दादूस आला. वाढवा वाढवा आवाज वाढवा. डोंगरावर हाय घर आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घर आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घर. हे 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 लोल्या डोंगरावर हाय घर गो आई तुझा लालोल्या डोंगरा तुझं उंगवत्या सूर्यासमोर घर गो आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घर.
हे हे साहेब उभे राहतील फक्त. या या या. आई तुला बापानी काय दिला दानू गो. आई तुला बापानी काय दिला दानू. हे हे. न तल अंगोलीला हबूत दिलाई दानू गो. तल अंगोलीला हबूत दिलाई दानू. आई तुला आईने काय दिला दानू गो. आई तुला आईने काय दिला दानू. हे हे. माहेर घरदारू डोंगर दिलाई दानू ग. माहेर घरदारू डोंगर दिलाई दानू. बोला एकविरा माते की जय. आई माऊलीचा उद उद. थँक्यू. आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंसाठी ऐकून मी प्रार्थना केली की सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि ह्या सामन्यांसाठी मला बोलवलं. या ठिकाणी आल्यानंतर सर्वच माहोल भगवा झालेला आहे. खूप छान वाटलं आल्यानंतर. पुन्हा एकदा भगवा चषकाच्या संपूर्ण टीमला मी धन्यवाद देतो. असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. आणि सोन्याजी पाटील साहेबांचा फोन आला की मी कधीच थांबत नाही. ते मला प्रत्येक कार्यक्रम घेऊन जातात आणि आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की कुठेही जायचं, सेवा करायची. थँक्यू. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून आभार. 8 धावा धावबलकावर. इथे सुंदर असा चेंडू, फटका चेंडू हवेमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावबलकावर आपण पाहताय सध्याच्या घडीला एक सिंगल प्लस रन आउट किती पाहायचं आपल्याला.
पंच आता इथे काय निर्णय देतात ते पाहायचं आपल्याला. पेअर डिलिव्हरी धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहात 15 धावा धापलकावर. गोलंदाज तयार. फुल टॉस सेकंड बीमर इथे येतोय का ते पाहायचं आपलं. पहिला चेंडू इथे बीमर येताना आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर जो रिव्ह्यू घेतला तो नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धार्थ स्पोर्ट देवपे आणि त्यांच्या विरुद्ध ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 17 धावा. समीर खेळतोय 15 वर. प्रवीण ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा चेंडू. इथे बिग हिट शॉट ऑन पूल पॉवरफुल सिक्सर. 6 रन षटकार. शुभम पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर ज्याने 4 बॉल मध्ये 17 धावा ज्या मात्र खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये थोडंसं पाकपुटवर होता ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव. आपल्याकडे 23 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत शुभम या खेळाडूला. शुभम गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर प्रवीण. धापलकावर 23 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ते दुसरं. 4 षटकांची लढत. एका बाजूला देवपे एका बाजूला आंबेगाव आहे. सामना रंगताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू तिथे रक्षण थोडस खराब पाहायला मिळालं परंतु बॅकअप चांगला आहे. तेवीस धावा धापलकावर शेवटचा चेंडू शिल्लक. शुभम तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पव्या कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. स्ट्रायकर इनवर प्रवीण. इथे बिग हिट केला. फ्लॅट सिक्सर. 6 रन षटकार. हा संघ पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो कोरावळे या संघाबरोबर मॅच खेळताना पाहायला मिळेल. अंतिम लढत
इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. अगोदर आक्रमण करत होता प्रवीण, आता सुरुवात केली समीरने. चेंडू सीमापार, षटकार, 6 रन. द बोट आशुतोषच्या विरोधात आक्रमण. दुसऱ्याही बॉलवर दुसरा बॉल जाईल आता सीमा पार. भगवा चषक, षटकार. ची एक कला दाखवताना पाहायला मिळतील. आपल्याला 41, तिसऱ्या बॉलवर तिसरा येतो का ते पाहायचं. इथे देखील बिग हिट. चेंडू हवेत, डाऊन द बॉल फील्डर भानुदास आणि हा चेंडू देखील सीमा पार, षटकार. लगातारचा तिसरा षटकार, 6 धावा. आहे का पहा जरा. जबरदस्त जबरदस्त. माधव ठाकरे सर त्यांची ही अदा आणि त्याच्यावर आता सर्व महाराष्ट्र फिदा. 47 धावा दाबलगावर. जबरदस्त 3 षटकार आले, त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळाली. दाबलगावर 47 धावा आहेत. दाबलगावर धावसंख्या 47, 2 फलंदाज बाद आहेत. तिसरं षटक. अजून एक काय बॅटिंग चालू आहे. जो जातो तो षटकार ठोकतो. ब्राईट आहे, फ्युचर ब्राईट्स आहे. आणि सध्याच्या घडी जबरदस्त जबरदस्त. माधवजी ठाकरे यांचं गुणगान गाणारं हे संगीत. धन्यवाद. इथे आडव्या 8-9 फटका जो मात्र खेळलाय तिथे सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय
आणि तिथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज बाद. थँक्यू. आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो की ज्यावेळेस रनआउट दिला त्याच्यानंतर खेळाडू बराच दूर आल्यानंतर खेळाडूने सांगितलं की अरे तू रिव्ह्यू घे, परंतु तो रिव्ह्यू घेण्यासाठी देखील 10 सेकंदाचा टाइम असतो. त्या 10 सेकंदामध्येच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे तरच दिला जाईल. ही आयोजक कमिटीच्या वतीनं आणि 10 क्रिक लाईव्हच्या ऑपरेटरच्या वतीनं देखील महत्त्वाची सूचना. 54 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. 6 चेंडू खेळ अजूनही बाकी आहे. आपल्याकडे धावसंख्या 54, 3 बाद 54. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला हर्ष याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 3 बाद 54, शेवटचं अंतिम षटक. इथे टाकलेला हा चेंडू, काय फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब. थोडंसं होताना पाहायला मिळालं. 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या चेंडूवर 3 धावा आहेत. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 57, 3 फलंदाज बाद आहेत. 34 षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी उपस्थित होताना पाहायला मिळते. आमच्या आयोजक कमिटीतील सर्व मेंबरचं विशेष कौतुक करू. त्यांनी कमवलेली माणसं या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत आणि मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 57 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. 14 षटक मैदानामध्ये मार्गस्थ. स्ट्रायकर इनवर गौरव, ज्याच्या पाठमधून एक षटकार आला. तो खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर हर्ष तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 57 धावा, 3 फलंदाज बाद. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर हर्ष. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. अलाय कडक षटकार गौरवच्या पाठमधून. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला पुढ्यात ठेवला होता बॉलला, तो उडवला, काय फटका सजवला. डीप अक्षरा कव्हरला फटके खेळणं थोडंसं अवघड आहे, परंतु मैदानामध्ये गौरव का बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत 63 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगिरी दमदार आहे. 3 बाद 63. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अतिशय दमदार सामना ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला आपण पाहतात आमचे 3 ते 4 आयोजक, त्यामध्ये संतोष गडगे, अरुण, त्याचबरोबर सुनीलजी माळी. इथे बिग हिट केला, चेंडू हवत, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. भानुदास चांगला झेल पकडलाय, विकेट आली. फलंदाज बाद होतील गौरव. माधू ठाकरे सर, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र जिंकलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, फुलटॉस आहे. तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. सातत्यानं ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव संघाला सूचना दिली जाते. थोडेसं सूचना पाळणं देखील महत्त्वाचं राहील.
64 4 बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे 2 बॉलमध्ये एखादा फटका आला, 4 षटकांमध्ये 70 धावा. हे खूप मोठं टार्गेट सध्याच्या घडीला. परंतु दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ आहे ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा विक्रम बनवलाय. तो संघ क्षेत्ररक्षण करतोय देवपेचा. फुलटॉस तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. आशुतोष शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस होता. तिथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. धावफलकावर धावसंख्या आहे 64. लक्ष सेट केले इथे 65 धावेंचं. सुरुवात झाली आणि दिमागदार फलंदाजी ब्राईट्स ब्रदर्स आंबेगाव संघाची राहिली. इथे देवपेच संघाला ऑन स्क्रीन आपण स्कोर कार्ड पाहतात, ज्यामध्ये समीरने 12 बॉलमध्ये महेश एक या धावसंख्येवर बाद. समीरने बनवल्या 12 चेंडू 33. प्रवीण 3 बॉल 12. गौरव 4 बॉल 13. 2 बॉल 3 रोशन. 1 बॉल 1 चेतन आणि प्रणय नॉट आउट राहिलाय. त्याने 1 बॉल फेस केला. बॅटिंग समरी सध्या ऑन स्क्रीन आपण पाहताय. 10 क्रिक लाईव्हचे स्कोरर विशेषतः अरबाज तडवी यांचं आपण कौतुक करू. आणि या स्पर्धेमध्ये अरबाज, रोनक, तदनंतर निलेश यांची भूमिका भरपूर महत्त्वाची राहिली आहे. चांगली स्कोरिंग करतात. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतात स्वर्गंगा लाईट्स इव्हेंट्स भिवंडी. संध्याकाळी जशी होते तर त्याच वेळेस यांची आम्हाला आठवण येते. असे स्वर्गंगा लाईट्स इव्हेंटचे सर्व या स्पर्धेमध्ये रात्रीचा दिवस ते करतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेत करू. 24 चेंडू 65चं लक्ष आणि समालोचन कक्षामध्ये करूया थोडंसं परिवर्तन. ऐकूयात आवाज शिरूर भूषण अर्थातच नरेश ढोमेसर यांना. धन्यवाद.
थँक्यू. आपण बघतोय भगवा चषक धमाका, 30 वर्षांची परंपरा. बिग बॉस सुनील माळी फ्रेंड सर्कल आंबेळे खुर्द, अत्यंत सुंदर नियोजन. आणि आजच्या 5व्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये आपल्या समोर साकारतोय. 65 धावांचं आव्हान आहे सिद्धार्थ स्पोर्ट देवपे संघासमोर. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव विरुद्ध सिद्धार्थ स्पोर्ट देवपे. यस, अंपायर्स इथे इशारा करतायत लेट्स प्ले. कुणाल भानुदास ही जोडी मैदानामध्ये सलामीची दाखल झालेली आहे, तर प्रवीणच्या हातामध्ये चेंडू इथे असणार आहे. 65 धावा चांगला स्कोर आहे 4 षटकांमध्ये. 16.25 सरासरी इथे ठेवायचे. प्रत्येक षटका पाठीमागं वारा हलकासा व्हायला लागलेला आहे, त्याचा एक परिणाम, त्याचा फायदा फलंदाज कसा उठवतायत, गोलंदाज कसा उठवतायत हे बघणं सुद्धा जास्त महत्वाचं ठरणार आहे. यावेळेस प्रवीण पहिला चेंडू असेल. वाह, सुंदर बॉल, बरोबर खांडून काढावा लागला फलंदाजाला. जखडून टाकलं होतं, हात खोलण्याची संधी दिली नाही. जिथे पाय टेकवतो तिथेच टाकलेला हा टप्पा होता. टो क्रशिंग यॉर्कर आपण म्हणू शकतो. मिनी हेलिकॉप्टर जरूर खेळला, परंतु तिथे लिफ्ट मिळाली नाही, चेंडूला टेक ऑफ करता आलं नाही आणि सरळ वाईडिश मिड ऑफच्या हातामध्ये. धावफलकावरती धावा आहे तिथे 0. पहिलं षटक प्रवीणचं मैदानामध्ये. लेंथ बॉल, पुन्हा सेम बॉल, एक क्लोन डिलिव्हरी. वाह, पहिला बॉल आणि दुसरा त्याची झेरॉक्स होती किंवा त्याचा क्लोन होता. अलीकडे आपण बघतो वनस्पतींचे क्लोन केले जातात, काही प्राण्यांचे सुद्धा क्लोन करणं विज्ञानाला शक्य झाले. अजून माणसाचा क्लोन तयार झाला नाही, नाहीतर एकाच माणसासारखे अनेक माणसं तुम्ही तयार करू शकाल. एक धावफलकावरती आहेत, मात्र बॉल सेम आहे. परत एकदा इथे थोडासा अलीकडे टप्पा घेतला. मिड विकेटला चेंडू आहे, गॅप तिथे मोठा आहे, अडवण्याचा प्रयत्न फसलेला. 4 रन. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या स्टँड मध्ये चौकार. एक चौकार जरूर आलेला, मात्र त्यानंतर यासूनचा लांब आणि ताकदवान षटकार. षटकार खेचत कुणालनं धमाल उडवून दिलेली आहे, राळ उडवून दिलेली आहे, धावांची राळ उडवलेली आहे. 10 धावा धावफलकावरती कुणालच्या. इथे मात्र एक बाउन्स मोठा आहे, गुड लेंथ वरून एवढा बाउन्स मिळाला की मग मात्र फलंदाजाच्या डोळ्यासमोर तारे चमकतात, काजवे चमकतात. चांगला चेंडू आहे. षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपलं. 11 धावा धावफलकावरती आहेत सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघानं धावा बनवलेल्या होत्या तब्बल 64 धावा. 65 धावांचं आव्हान त्याने ठेवलं होतं. फलंदाजीमध्ये आज आपण बघितलं होतं इथे सनीला, त्यानं 3 षटकार ठोकले होते. समीरनं देखील 3 षटकार ठोकलेत. गौरवनं 2 षटकार ठोकलेले आहेत आणि मला वाटतं या अगोदर याच्यापेक्षाही जास्त षटकार असतील. एकूण जर इनिंग मध्ये बघितलं तर 8 षटकार आहे.
एकूण डावामध्ये आणि त्यामुळंच 8 षटकार. आता ही मॅच षटकारांभोवतीच फिरत राहणार आहे. एवढ्या मोठ्या धावा ओलांडायच्या असतील तर षटकारांशिवाय गत्यंतर नाही, षटकारांशिवाय तरुणोपाय नाही. आणि षटकार आता काय असं धूमकेतू पाहिल्यासारखी गोष्ट राहिली नाही. षटकार आता 2 बॉलला 1 सिक्स बघायला मिळतो. एका षटकामध्ये तुम्ही 2 षटकार नाही ठोकू शकत तर तुम्हाला कुणी संघात सुद्धा घेणार नाही. उंच फटका, तिकडे क्षेत्ररक्षक आणि जेल होणार नाही. वारा विरुद्ध दिशेने, वारा अगेन्स्ट दी वाइंड फटका खेळायचा म्हटल्यानंतर तो जर हवेत जात असेल तर वाऱ्याचा विरोध येणार, थोडासा हवेत जास्त जाईल तो. अंपायर्सला विचारा, अंपायर्सने सूचना दिली, त्यांनी बोलवलं तर जा मैदानामध्ये, आमची काही हरकत नाहीये. ते अधिकार पंचांना आहे. आणि मी जर म्हटलो की तुम्ही जा तर मैदानावरचे पंच मलाच म्हणतील तुम्हीच जा. तेरा धावा आहेत. अधिकार असतो, प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्या अधिकार कक्षेमध्ये कुणीच हस्तक्षेप करायचा नसतो. पंचांच्या अधिकारामध्ये आयोजक, कॉमेंटेटर कोणीच हस्तक्षेप करणार नाही. स्कोरर्स ते त्यांचे अधिकार त्यांचेच आहेत. त्यामुळे त्यांना विचारून आपण मैदानामध्ये संघनायक 12व्या खेळाडूने जायचंय. याबरोबरच बाहेरची कट जरूर अडवण्यात यशस्वी होतोय. तिथे बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि धावा मिळतील 2. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 15. चांगलं षटक आतापर्यंत येते. पहिल्या दोन्ही बॉलमध्ये मोठा फटका येऊ दिलेला नाहीये गोलंदाजानं. पहिला बॉल हवेत बराच वेळ होता, तिथे कॅच होण्याची शक्यता देखील होती, मात्र लॉंग ऑन खूप मागे राहिला. आता बॅकफूट पॉइंट आणि दुसऱ्या स्लिपच्या मध्ये गॅपमध्ये चेंडू होता, तिथे थर्ड मॅन वेगात पोहोचला, अडवला चेंडू, तिथे पुन्हा 2 धावा आणि आखूट टप्प्याचा चेंडू. इथे नकल बॉल. आता टाकला कसा ते मी बघितलं नाही, मात्र स्लोवर बाउन्सर ज्याला नकल बॉल म्हणतात, झहीर खानने तो चेंडू शोधून काढलेला आहे. नकल बॉल 2011च्या वर्ल्ड कप मध्ये झहीर खानने 21 विकेट काढल्या होत्या, त्यातल्या बऱ्याचशा विकेट नकल बॉलवरती होत्या. आणि त्यानंतर IPL मध्ये T20 क्रिकेटमध्ये हमेशा नकल बॉलचा वापर झालेला आहे. भरपूर सगळे गोलंदाज आता नकल बॉलचा वापर करतात. विशेषतः हार्दिक पांड्या तुम्ही खूप वेळा बघतो आपण की नकल बॉल प्रभावीपणे वापरतो. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती 16. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे. अजून एक बॉल क्रिकेटमध्ये आलेला आहे, चकली बॉल. माहिती का कोणी शोधलाय? चकली बॉल सांगा कोणी शोधलाय, शोधून मला सांगा. इथे वाईट चेंडू आहे उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. अनेक बॉल खेळाडू वेगवेगळे बॉल शोधत असतात. याने दुसरा आणला होता मुथय्या मुरलीधरन, पण त्यानंतर एक तुम्ही इंजमाम उलगचं एक स्टेटमेंट ऐकलं असेल. तो म्हणाला की तेंडुलकरला 3रा 4था पण टाकता येतो. खतरनाक बॉलर आहे तेंडुलकर. कारण एक मॅच होती पाकिस्तान विरुद्ध, पाकिस्तानला 3 रन पाहिजे होत्या आणि तेंडुलकर बॉलिंगला होता. सगळे 5 बॉल फेस केले इंजमाम उलगनं, मात्र शेवटच्या बॉलला 1 रन निघली. त्यावेळेस पाकिस्तान जिंकला होता. आणि तेंडुलकर बॉलिंग, विशेष म्हणजे मोस्ट ऑफ फुलटॉस टाकलं ते तेंडुलकरने, तरी खेळता आले नव्हते इंजमामला. 17 धावा धावफलकावर. डेड बॉलचा इशारा येतोय. वीरेंद्र सेहवाग म्हणायचा की मला दुसरा बॉल कळतच नाही कसा टाकतो तो. तेंडुलकर म्हणायचा की बॉल टाकताना त्याचा अंगठा वर दिसतो. यस, चेंडू खेळलाय, लॉफ केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे आहे. ओ हो 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 हो, अडवलाय. एकच धाव इथून मिळणार आहे. या बाजूने खेळणं थोडंसं कठीण आहे. ज्यावेळेस नगर कल्याण हायवेच्या बाजूनं गोलंदाजी होणार आहे त्यावेळेस धावा तुमच्या रोखल्या जातील. इथे समीरचं षटक होतं. 7 धावा या षटकामध्ये अद्यापपर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थोड्या चांगल्या होत्या, या षटकामध्ये अधिक अडवलेल्या आहेत. आणि पुढची 2 षटकं आता मोठी झेप घ्यावी लागणार आहे. अजून 47 धावा 13 चेंडूमध्ये हव्यात जिंकण्यासाठी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघाला. इथे चांगला चेंडू आहे. खरं तर सरळ बॅटनं खेळला असता, सरळ स्टान्सनं, तर तो वाईड नसता. मात्र स्टान्स बदलला आणि चेंडू चांगला ठरलेला आहे. वाईड असता जर सरळ खेळला असता तर डाव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खूप
षटक संपलेले 18 धावा, 2 षटकांचा खेळ संपेल. शेवटचे 2 चेंडू, 2 षटक, 12 चेंडू, 47 धावा. सेवाग म्हणतो की दुसरा मला समजायचा नाही. आणि मग मी तेंडुलकरला विचारलो, हा दुसरा कसा खेळायचा, कसा रीड करायचा. तो म्हणाला की गोलंदाजी टाकताना, ज्यावेळेस बॉल टाकताना त्याचा अंगठा बॉलच्या वर दिसतो आणि मग ओळखायचं की हा दुसरा आहे. तर सेवाग म्हणतो मला तो अंगठा दिसलाच नाही, कारण अंगठा आणि मुथय्या मुरलीधरन ह्या दोघांचा कलर सेम आहे. कसा बॉल दिसायचा, अंगठा दिसायचा. पण तेंडुलकरला तो दिसत होता. इतका तेंडुलकरचं सूक्ष्म निरीक्षण असायचं. 12 चेंडू, 47 धावांची गरज आहे. असे वेगवेगळे बॉल असतात क्रिकेटमध्ये, डेव्हलप झालेले आहेत. कुलदीप यादवचं तुम्ही एक मुलाखत ऐकली असेल तर कुलदीप यादव तिथे सांगतो की एकदा मॅच मध्ये आम्ही खेळत होतो आणि माझा काही रिदम लागतच नव्हता. बॉल हवा तसा पडत नव्हता, हवा तसा वळत नव्हता, उसळत नव्हता आणि फलंदाज अगदी आरामात मला खेळत होते. मी शर्ट बदलून बघितला, मी बुटांमधली माती काढून बघितली, तरी काही परिणाम नाही झाला. इथे उंच फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 6 धावा. षटकार, दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झालेली आहे. स्वागत केलं इथे गोलंदाजाचं षटकारानं. 24 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पर्यंत पोहोचेल, मात्र सुटतोय झेल. 1 धाव इथे मिळणार आहे. चेतन गोलंदाजी मार्क वरती आहे. 10 चेंडू, 40 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे आता 4 धावा हव्यात. षटकार, 3-4 षटकार इथे ओळीने खेळले तर मॅच मध्ये जरूर प्रयत्न येऊ शकतो, मॅच मध्ये येऊ शकतात. सिद्धार्थ स्पोर्ट्स 10 चेंडू, 14 चेंडू मध्ये 25 धावा सलामीच्या जोडीने नोंदवल्यात. तर आता त्यांना 10 चेंडू मध्ये 40 धावा नोंदवायच्या आहेत. यस यस, इथे चांगला चेंडू असेल. शफल होता फलंदाज, उजव्या इष्टीवर थोडासा बाउन्स मिळाला आणि निर्धाव चेंडू. 9 चेंडू 40. दोघेही सलामीवीर मैदानामध्ये आहेत. संघातले सर्वोत्तम फलंदाज. लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये लक्षात ठेवायचं असतं की संघातला जो सगळ्यात चांगला बॅटर आहे त्याला ओपनरला गेलं पाहिजे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याची संधी गमावली. पुन्हा निर्धाव चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी तुम्हाला पराभवाच्या गर्तेत टाकणार आहे, पराभवाच्या खाईत टाकणार आहेत. आणि आता या खाईतून बाहेर पडायचं असेल तर षटकार षटकार, गरज षटकारांची. 25 धावा धावफलक. 8 चेंडू 40. इथे जोरात चेंडू फेकलाय, मात्र एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. चेंडू इतका जोरात, आणि तुम्ही बघायचं असेल जे मोठे टीम खेळतात तर ते थ्रो असं हळूच टाकत नाही, कधी स्टंपवर जोरात टाकतात. बाउंड्रीवर जरी चेंडू गेला तर तिथून थ्रो परत येईपर्यंत दुसरी धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळाली नाही पाहिजे. त्यामुळे थ्रो कधी जोरात टाकायचा. 39 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. यस, इथे चांगला फटका आहे आणि मिळतायत 6 धावा.
तर त्यांना निश्चित प्रकारे इथे 33 धावा बनवणं फारसं अवघड जाणार नाही. 6 चेंडू 33 धावा. सध्या तरी ब्राईट ब्रदर्सचं फ्युचर ब्राईट आहे या सामन्यामध्ये. आंबेगाव संघ विजयाच्या मार्गाकडे आता विजयाकडे अग्रेसर होताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 32 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत. तर जेमतेम 10.66च्या सरासरीने त्याने धावा खर्च केल्यात आणि आता त्यांना 32 धावा 33 धावा इथे रोखायच्यात. 6 चेंडू 33. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. रोशन नवीन गोलंदाज. पहिलं षटक रोशन इथे टाकणार आहे. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. संघाचे फलंदाज कुणाल भानुदास. ही जोडी 8 चेंडू मध्ये 10 कुणाल, 10 चेंडू मध्ये 19 भानुदास. बाहेरची कड आणि तिथे धाव घेण्याची संधी देखील नाहीये. पुन्हा एकदा एक अजून निर्धाव चेंडू आलाय. कुणाल आज रिदम लागला नाही, आज लय सापडली नाही, अडखळत चाचपडत खेळतोय तो. अजूनही परफेक्ट मध्यवर्ती बॅटवरती बॉल येत नाहीये. आपण मग मिडल ऑफ द बॅट मिडल करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. इथे मिडल होतोय, फटका देखील चांगला येतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक अडवतो देखील. एकच धाव मिळणार आहे. 4 खरं तर मिळायला हव्या होत्या, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 4 चेंडू 32 धावा. आता लक्ष भरपूर कठीण आहे. वाईड नो चेंडूचं वाट बघावी लागेल. वाईड पेक्षाही नो बॉलची वाट बघावी लागेल. तिथे मोठा फटका आल्यानंतर पुढचा चेंडूवरती फ्री हिट मिळणार आहे. मात्र सरळ बॅटने लॉफ्टेड सेट इथे 6 धावा मिळतील. कमी संधी मिळाली खरं तर भानुदासला स्ट्राईक एंडवर. आतापर्यंतचे जवळपास 21 चेंडू या सामन्यामध्ये आपण पाहिलेत आणि 21 चेंडूंपैकी जर आपण भानुदासचा विचार केला तर फक्त 11 चेंडू तो खेळलेला आहे. 10 चेंडू कुणाल खेळलेला आहे. दोघांनी चेंडू बरोबर वाटून घेतलेत, मात्र धावा काय वाटून घेतल्या नाहीत. त्यामुळं बराचसा पिछाडीवरती दिसतोय. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे 26 धावा अजून हव्यात 3 चेंडू मध्ये. 3 षटकार ठोकल्यानंतरही विजय खूप लांब आहे. यस हो इथे 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 आता षटकार सुरू झालेत. लागोपाठचे 2. शेतच जळून गेलेत आणि पाऊस पडून काय उपयोग नसतो. दिवा विझलेला आहे आणि मग तेल टाकून काय उपयोग नाहीये. आता काय तर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडून सुटतोय झेल. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित केला जात नाहीये. मात्र शेवटचा चेंडू आणि अजून 20 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघाला. 45 वरती त्यांची गाडी पोहोचलेली आहे. अधिक वेगात पोहोचणं अपेक्षित होतं आणि आता मला वाटतं परमेश्वरच जर त्यांचं नशीब बलवत्तर असेल तर त्यांना 2-4 नो बॉल मिळतील, त्यातले 1-2 सिक्स जातील आणि तसं काही होऊ शकलेलं नाहीये. याच बरोबर इथे सामना जिंकला. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघाला पराभूत करत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल. चला ब्राईट ब्रदर्स विरुद्ध मॅच होणार आहे जय भोलेनाथ कोरावले. दोन्ही संघाचे संघनायक चला. ब्राईट ब्रदर्स विरुद्ध जय भोलेनाथ कोरावले या 2 संघामध्ये मॅच होते.